नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या 2च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा अर्धा तास आपण काही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रातल्या देशभरातल्या पाहणार आहोत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये आज पहिल्यांदा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे सहभागी होत आहेत. आतापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब, अनिल देसाई हे सहभागी होत होते. शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह आणि पक्ष म्हणजे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह हे कोणाला मिळणार या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रशांत, काय अपडेट? असं म्हणजे आज दुपारी 4 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी पहिल्यांदा बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने राहुल शेवाळे हे उपस्थित राहणार आहे. आतापर्यंत 3 ते 4 वेळा केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी झालेली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात देखील 3 ते 4 वेळा सुनावणी झाली, पण कुठलाही नेता हा खास करून बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं उपस्थित राहत नव्हता. पण आता पहिल्यांदा खास करून आज 17 तारखेला हे राहुल शेवाळे जे नेते आहेत, बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे संसदीय पक्षाचे नेते देखील आहे. संसदेतील लोकसभा आणि राज्यसभेचे जे संसदीय पक्ष आहे शिवसेनेचा, त्याचे ते नेते आणि राहुल शेवाळे उपस्थित राहण्यामुळे एक प्रकारे आजच्या केसमध्ये काही नवीन कलाटणी मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की त्या पद्धतीचे संकेत त्यांना प्राप्त झाले का हे देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण की ज्या पद्धतीची चर्चा आहे की आज कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर होऊ शकतं की आजचा ऑर्डर रिझर्व्ह केला जाऊ शकतो किंवा निर्णय दिला जाऊ शकतो. त्यामुळे आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, खास करून बाळासाहेबांचा शिवसेना या पक्षासाठी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं. कारण की गेल्या वेळी महेश जेठमलानी यांचा संपूर्णपणे युक्तिवाद झाला होता. यावेळेस जो युक्तिवाद असणार आहे तो कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असणार आहे आणि महेश जेठमलानीचे सर्व मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न कुठेतरी कपिल सिब्बल करतील. आणि त्याचमुळे अतिशय महत्त्वाचं म्हणजे 23 जानेवारीला शिवसेनाचे जे पक्षप्रमुख आहे उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत आहे आणि त्यासाठी संदर्भात गेल्या वेळी पत्र देण्यात आलं होतं. ते देखील एक मूव्ह आहे यामध्ये की घटनात्मक कशी या पदाला महत्त्व आहे ते दाखवण्याकरता. कारण की महेश जेठमलानी यांनी ज्या पद्धतीनं स्पष्ट केलं होतं की हा संपूर्णपणे बोगस आणि बेकायदेशीर संपूर्ण ही नियुक्ती आहे, त्या नियुक्तीला कुठेतरी आता आजच्या युक्तिवादाने खोडून काढण्यात येईल आणि त्याच्या वेळी राहुल शेवाळे उपस्थित राहणार आहे. नक्की, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आता प्रत्यक्ष सुनावणी दरम्यान काय घडतं याची उत्सुकता आहेच. सध्या पुढच्या बातमीकडे वळूया. न्यूज 18 लोकमतनं वरळी बीडीडी चाळ परिसरातील PWDच्या पाण्याची टाकी या परिसरात बांधण्यात आलेलं अनधिकृत गाळे दाखवले होते. आज ते गाळे तोडले जात आहेत. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीचा परिणाम झाला. आज ते गाळे तोडले जात आहेत. परळीतल्या अवैध बांधकामावर हातोडा पडतो आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना सविस्तर विचारूया. प्रणाली, काय अधिक माहिती? अवैध बांधकामावर आज हातोडा पडतोय. सुवर्णा, मुंबईतला वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. कारण अतिशय मोठा हा प्रभाग आहे आणि तिथेच या पद्धतीचे अनधिकृत बांधकाम हे कोविड काळामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि विशेषतः आत्ता आपण जिथे उभा आहोत ही PWDचं पाण्याची टाकी आहे, जिथून संपूर्ण बीडीडी परिसराला पाण्याचा पुरवठा होतो. आणि तिथे अगदी 2 बाय 2ची 6 स्ट्रक्चर्स तयार करण्यात आलेली होती. प्रत्येकावर स्टोअर रूम लिहिलेलं होतं, परंतु ज्या दिवशी बांधकाम झालं त्या दिवशीपासून आजपर्यंत याचा कधीही वापर करण्यात आलेला नव्हता. आणि अशी शेकडो स्ट्रक्चर्स जी आहेत, इलिगल स्ट्रक्चर, ही कोविड काळामध्ये तयार करण्यात आलेली होती. आणि त्याबद्दल मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकाश टाकला होता. त्यानंतर आज PWDनं इथं कारवाई करत हे अनधिकृत बांधकाम तोडायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत आपण बघतोय बऱ्यापैकी स्ट्रक्चर्स तुटलेले आहेत. इतर मोकळ्या जागेंमध्ये सुद्धा काही स्ट्रक्चर आहे ते सुद्धा तोडले जाणार आहेत. संतोष धुरी आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. संतोषजी, अखेर तुमच्या पाठपुराव्याला यश आलं असं म्हणायचं? नक्कीच, कारण याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे, तुमच्या चॅनलचा पण सहभाग काय याच्यामध्ये. कारण इलिगल स्ट्रक्चर्स बांधण्याचा पेव एवढं जोरदार सुरू झालेलं आणि त्या कोविडच्या काळामध्ये, तुम्ही आत्ताच म्हणाल जसं कोविडच्या काळामध्ये जोरदार सुरू झालं. कारण त्यावेळेला कोणीच नव्हतं आणि त्या पद्धतीने आणि आतमध्ये कंपाऊंडमध्ये, तसंच जांभुरी मैदान आहे तिकडे, रेशनिंगचं ऑफिस आहे त्याच्या बाहेर, त्याच्या समोर, नंतर आतमध्ये कल्याण केंद्र, त्याच्या आतमध्ये अशी शेकडो अशी स्ट्रक्चर्स उभारली गेलेली आहे. त्याचं कारण फक्त आणि फक्त एवढंच आहे की FSI लाटायचं आहे.
लोकांना ते विकण्यात आले आहेत. तिकडे डमी लोक उभी केलेली आहेत आणि फक्त FSI लाटण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आणि बिल्डरच्या घशात हा FSI घालणार आहेत. त्या पद्धतीने यांनी ती कामं केलेली. आणि मला वाटतं की प्रत्येक चॅनलने आम्हाला, तुमच्या चॅनल ज्या पद्धतीने मदत केली त्याप्रमाणे प्रत्येक चॅनलने मदत करून आम्हाला हे फॉलोअप केलं. आम्ही PWD अभिनंदन करतो PWDचं की उशिरा का होईना पण ही कारवाई केली. नक्की आपण पाहतोय सुवर्णा की अभिनंदन करतायत ते की किमान उशिरा का होईना कारवाई होतीये आणि हेच महत्वाचं आहे. अनधिकृत बांधकामावर जोपर्यंत हातोडा चालत नाही तोपर्यंत लोकांमध्ये सुद्धा सरकारी यंत्रणांबद्दल विश्वास निर्माण होत नाही आणि आज तोच विश्वास PWDनं निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आपल्याला बघायला मिळतोय. अगदी बरोबर. धन्यवाद. सविस्तर बोललीस प्रणाली त्याबद्दल. संतोष धुरी हे सुद्धा न्यूज 18 लोकमतशी बोलले. अनधिकृत बांधकामावर हातोडा पडतो आहे. पुढची बातमी पंजाबमध्ये आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत दोनदा चूक झाली. होशियारपूरमध्ये आधी एक तरुण धावत आला. त्यानं राहुल गांधींना जबरदस्तीनं मिठी मारली. त्यानंतर एक संशयितही राहुल यांच्या अगदी जवळ पोहोचला होता. तरुणानं राहुलला मिठी मारली तेव्हा राहुल गांधींनी पंजाब काँग्रेसचे प्रमुख राजा वार्डिंग यांच्या मदतीनं त्याला दूर ढकललं. यानंतर बस्सी गावात टी ब्रेकसाठी जात असताना डोक्याला भगवा कपडा बांधून एक तरुण राहुलच्या अगदी जवळ पोहोचला. हे पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं. या दोन्ही घटना अवघ्या 35 मिनिटांमध्ये घडल्या. त्यामुळे राहुल गांधींना पंजाबमध्ये जास्तीत जास्त सुरक्षा देण्यात आली असताना ही परिस्थिती कशी काय उद्भवली असा प्रश्न आहे. इथे राहुल गांधी यांना 3 लेअर सिक्युरिटी देण्यात आली. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया. प्रशांत, भारत जोडो यात्रेदरम्यान अनेकदा असं घडलंय की पटकन कुणाचं लक्ष नाही असं बघताना अनेक अपरिचित जातात जवळ आणि राहुल गांधींना मिठी मारतात. तर त्या प्रत्येक वेळी सिक्युरिटीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. आजच्या घटनेविषयी काय सांगाल? अमर, बरोबर आहे. भारत जोडो यात्रा आता होशियारपूरच्या दरम्यान पोहोचली आहे आणि त्यातून ती जम्मू काश्मीरला जाणार आहे. याचमुळे एकीकडे ज्या पद्धतीनं इशारा दिला जात आहे की जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांनी पैदल यात्रा करून अशा प्रकारचे इशारा देखील देण्यात आलेले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये त्यांना त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा असली तरी त्यांच्यापर्यंत अनोळखी परिचित लोक पोहोचत आहे आणि ते त्यांना त्या पद्धतीने गळाभेट करत आहे. याच्यामुळे तिथल्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे दिल्लीमध्ये जेव्हा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस त्या पद्धतीनं केंद्र सरकारने त्यांनी म्हटलं होतं की त्यांचीच नेते हस्तक्षेप करतात त्यामुळे या पद्धतीनं सुरक्षा भेटली जाते. पण आता पंजाबमध्ये संपूर्णपणे कायदा व्यवस्था आणि त्यांना ज्या पद्धतीने केंद्रीय सुरक्षा बल आहे त्याच्यासोबत असं असताना देखील तिथे सुरक्षा व्यवस्था भेटली जाते. याचा अर्थ कुठेतरी सिक्युरिटी बीच आहे आणि त्या संदर्भात आता केंद्र सरकार काय निर्णय घेतं हे देखील पाहण्याची मदत होणार आहे. कारण की राहुल गांधींच्या नक्की. प्रशांत, आभार माहिती दिलीत त्याबद्दल. सेक्स्टॉर्शनचं रॅकेट चालवणारं आणखी एक गाव पुणे पोलिसांनी शोधून काढलंय. एका तरुणाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या आरोपी शहाबाज खानला थेट त्याच्या सुकेती या गावातून अटक करण्यात आलेली आहे. त्यासाठी सहकार नगरचं पोलीस पथक तब्बल 8 दिवस राजस्थानात तळ ठोकून होतं. या आरोपीच्या शोधार्थ पुणे पोलीस तिकडे पोहोचले असता जमतारा मोडस ऑपरेंडीनुसार हे अख्खं गावच या सेक्स्टॉर्शनच्या रॅकेटमध्ये अडकलंय असं आढळून आलं. पुणे पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीनं मोठ्या मुश्किलीनं या आरोपीला जेरबंद केलं. एकट्या पुण्यामध्ये तब्बल 1400 सेक्स्टॉर्शनच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या धनकवडी येथे एक मुलाने आत्महत्या केली होती. त्यानुसार आपला एक अपमृत्यू दाखल केला होता. त्यानंतर 10 दिवसांनी आपण त्याचा भाऊ याचा एक फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. त्यामध्ये सेक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि IPC 384 नंतर 306 आणि IT ॲक्टनुसार आपण गुन्हा दाखल करण्यात आला होता एक अज्ञात व्हॉट्सॲप धारकाविरुद्ध. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना अधिक विचारूया. चंद्रकांत, पुण्यामध्ये सेक्स्टॉर्शनच्या घटना समोर आल्या आहेत. एका आरोपीला पकडलेला आहे. काय अधिक सांगाल? सुवर्ण, ह्या समोर आलेल्या फक्त 1400 घटना आहेत. असे अनेक तरुण, अनेक पुणेकर नागरिक, पुणेकरच नाही राज्यातले अनेक लोक या सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकतात छोट्याशा मोहापायी आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यांच्याकडनं खंडणी वसूल होते. त्यातनं मग 2 आत्महत्या झाल्यात पुण्यात आतापर्यंत, एक दत्तवाडीत आणि एक धनकवडीत.
दत्तवाडीतला आरोपी पकडला आणि धनकवडीतला आरोपी आतापर्यंत सापडत न तो सापडला थेट राजस्थानात. तर तेव्हा पोलिसांच्या तपासात असं लक्षात आलं की अख्खं गावच त्यात अडकलेलं आहे आणि अशिक्षित गाव आहे. अक्षरशः हा आरोपी सुद्धा अवघा 5वी शिकलेला आहे आणि हे सगळे त्या गावात बसून अशा पद्धतीचे व्हिडिओ क्लिप तयार करतात निवड मुलींच्या आणि या व्हॉट्सअपवर पाठवतात, तरुणांना जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याकडनं मग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळतात. हे खूप मोठं रॅकेट आहे आणि पोलिसांसाठी ही खूप मोठी डोकेदुखी अशासाठी सेमी पलटचे आरोपी आहेत आणि अख्खं गावच्या गाव मग मुद्दा नक्की. पण असा एका येतो, आरोपीला अटक झाल्यामुळे आता पुढची पावलं पटापट उचलली जातील पोलिसांकडनं अशी आपण अपेक्षा करूया. चंद्रकांत, आभार, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. बातमी वर्ध्यातून. वर्ध्याच्या चेतना नर्सिंग कॉलेजमध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. कॉलेजच्या स्टाफलाही मारहाण करण्यात आली आहे. पालक विद्यार्थ्यांसह मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र न मिळाल्यानं पालकांसह विद्यार्थी संतप्त झालेले होते. आज नर्सिंगच्या प्रथम सत्राचा होता पेपर. अद्यापही प्रवेशपत्र मिळालेलं नाही, त्यामुळे वर्धेत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. प्रवेशपत्र न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सत्राचं नुकसान होणार आहे. मनसे त्यामुळे आक्रमक झालेली आहे. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांच्याशी सविस्तर बोलूया. नरेंद्र, काय अधिक माहिती? सुवर्ण वर्धा शहरामध्ये 4 कॉलेज आहे. शालम नर्सिंग कॉलेज आहे. या कॉलेजच्या अंतर्गत 3 जे नर्सिंग कॉलेज आहे, चेतना नर्सिंग कॉलेज आहे, असे एक हेडगेवार कॉलेज नर्सिंग कॉलेज आहेत, युनायटेड एक कॉलेज आहेत, असे 4 कॉलेज आहे. या कॉलेजचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे जे विद्यार्थी आहे यांचे अजूनही हॉल तिकीट मिळालं नाही. आज त्यांचा प्रथम वर्षाचा नर्सिंगच्या प्रथम वर्षाचा पेपर होता, परंतु काल रात्रीपर्यंत त्यांचे हॉल तिकीट आले नाही. त्यामुळे कुठेतरी पालकांना विद्यार्थ्यांना संशयाची पाल तुकली आणि त्यांनी मग बेधडक कॉलेजच्या प्रिन्सिपल संस्थाध्यक्षाकडे या हॉल तिकीटच्या संदर्भात विचारणा केली असता ते काही उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे कालपासूनच या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात राडा सुरू आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा यांनी रात्री राडा केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सुद्धा हे केला होता आणि आज या चेतना कॉलेजमध्ये संतप्त झालेल्या पालकांनी आपले डॉक्युमेंट द्या, पैसे द्या प्रवेशाचे आणि नक्की पालक विद्यार्थी संतप्त झालेत. मनसेकडून सुद्धा आक्रमक भूमिका घेतली गेली आहे. धन्यवाद नरेंद्र माहिती दिल्याबद्दल. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे, मात्र आता हे आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. धरणग्रस्तांनी तहसील कार्यालयाचा गेट तोडून आत प्रवेश केला. तहसील केबिन समोर लोक ठाण मांडून बसलेले आहेत. मागण्या मान्य होत नाहीत, त्यामुळे आक्रमक झालेले आंदोलक बघायला मिळाले. धरणग्रस्तांचं विविध मागण्यांकरता कालपासून इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे. आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत आहेत. आसिफ, हा सगळा काय प्रकार आहे? केव्हापासून हे आंदोलक आक्रमक झालेत? आता तर त्यांनी तहसील कार्यालयाचं गेट तोडलं आणि आत प्रवेश केलाय. सुवर्ण, कालपासून धरणग्रस्त वेगवेगळ्या विविध मागण्यासाठी इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत की ज्या सरकारनं त्यांना कब्जापोटीसाठी नोटीस दिली आहेत, कारण का त्यांच्या जमिनी ह्या धरणग्रस्तांसाठी धरणच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जमिनी गेल्या आहेत आणि ते गेल्या कित्येक वर्षापासून यासाठी आंदोलन करत आहेत आणि सरकारी दरबारी आपले पाय हेलपाटे मारत आहेत. परंतु या संदर्भात सरकारकडनं किंवा सरकारी अधिकाऱ्याकडनं कोणतीच पावले उचलत नाही. त्यामुळे त्यांचा बांध फुटलेला आहे आणि आता त्यांनी इस्लामपूरच्या तहसील कार्यालयाचं गेट तोडून आत गेलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जे काय पण कब्जापोटी नोटीस होती त्या नोटीसचं माघार घ्यावं, जे काही धरणग्रस्त मुलं आहेत त्यांच्या नोकरीत घ्यावं, यासह विविध मागण्यासाठी ते गेल्या 2 दिवसापासून आंदोलन बसले. परंतु सरकारी दरबाराकडून अधिकारी त्यांची दाद घेत नसल्यामुळे ते आज गेट तोडून आत गेलेले आहेत आणि सध्या आता या ठिकाणी माजी आमदार सदाभाऊ खोत, माजी कृषी मंत्री आणि इतर जे काही नेते आहेत, नेते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सध्या सरकारी अधिकाऱ्यांवर बैठक सुरू आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आसिफ. वाशिमच्या शिरपूर इथल्या एका युवकानं वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. या पोस्टनंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. पोस्ट करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिरपूर, मालेगाव, रिसोड या शहरात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. ही वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
आरोपीनं वैयक्तिक वादातून फेक अकाउंट बनवून अशी पोस्ट करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आरोप केलेला आहे, तशी टीका केलेली आहे. मंगेश इंगोले नावाच्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. प्रथमदर्शनीय तपासामध्ये त्याने हे स्वतः 2 इंस्टाग्राम ID तयार केले असून आणि त्याच्यावर ऑब्जेक्शनेबल पोस्ट्स टाकले असा निष्पन्न झालेला आहे. यामध्ये त्याचा मोटिव्ह दोघंही इंस्टाग्राम होल्डर याच्या विरुद्ध पर्सनल ॲनिमिटीमुळे हे केलेले दिसून येत आहे. सोने खरेदी करण्याच्या बहाण्यानं चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पनवेलमधील सोन्याच्या दुकानात दिवसाढवळ्या चोरी करण्यात आली. एका व्यक्तीने दुकानदाराच्या समोर दागिने चोरले. दुकानदाराच्या नकळत त्यानं दागिने आपल्या खिशात घातले. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. आता एक विचित्र बातमी आहे पुण्यातून. दुसऱ्या मित्राबरोबर का फिरतो या कारणावरून पुण्यात 4 ते 5 जणांनी एका तरुणाला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाणेर इथल्या गणराज चौकात मारहाणीची घटना घडली आहे. या प्रकरणी मारहाण झालेल्या तरुणाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गाडीत पेट्रोल भरण्यास जात असताना इतर मित्रांनी दुसऱ्या मित्रासोबत फिरण्यावर आक्षेप घेतला आणि संबंधित तरुणाला शिवीगाळ करत डोक्यावर लोखंडी हत्यारानं वार केला. या प्रकरणी 3 अल्पवयीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार सिडको परिसरातील अंबड लिंक रोड चुंचाळे या शिवारातील रामकृष्ण नगर इथल्या शिवविला अपार्टमेंटमध्ये घडलाय. याबाबत अधिक माहिती समोर येते ती अशी की संशयित रामकिशोर भारती आणि ज्योती भारती हे घरी असताना त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर रामकिशोर भारती यांचा राग अनावर झाला. त्यानं त्याच्याच मुलीचा म्हणजे ज्योतीचा घरातील ओढणीच्या सहाय्यानं गळा आवळून खून केला. ही मुलगी वारंवार घर सोडून पळून जात असल्यानं त्यांच्यात वाद झाले आणि याच वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. दरम्यान या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. संशयित रामकिशोर भारती याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. गाव करेल ते राव करेल काय हे तुम्ही ऐकलंच असेल. याच उक्तीला साजेसं काम करत बीडच्या एका गावात आदर्श ज्ञानमंदिर उभारण्यात आलेलं आहे. पाहूयात नेमकं काय घडलंय. जवळपास 1000 लोकसंख्येचं हे बीड जिल्ह्यातलं पोखरी गाव. 70% ग्रामस्थ ऊस तोडणी करून पोटाची खळगी भरतात. या ग्रामस्थांना शिक्षणाचं महत्त्व पटलंय. आपल्या लेकरांच्या हाती कोयता येऊन ऊसाच्या फडात त्यांना जायला लागू नये यासाठी सगळ्या जणांना शाळेत पाठवलं जातं. मात्र अडचण होती ती वर्ग खोल्यांची. 7वी पर्यंत वर्ग आणि 4च खोल्या, त्यापैकी 2 खोल्या गळक्या. त्या कधीही कोसळतील अशाही स्थितीतल्या. याबद्दल सरकार दरबारी मागणी केली, मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आणि शाळा उभारण्यासाठी गावातल्या शेतकऱ्यांनी 42 गुंठे जमीन दान दिली. साधी शाळा होती, ती पडाय झाली होती. तर मग आम्ही ही आता सगळ्या ऊस तोड मजुरांनी हे करून पट्टी करून ही शाळा बांधली. आणि आम्ही, माझा मुलगा इंजिनियर आहे, तरी आमची बागायती जमीन होती, ऊस होता, तरी आम्ही 8 गुंठे दानपत्र जमीन लेकरा बाळासाठी शाळा शिकण्यासाठी मुलाला आम्ही दिली. सुरुवातीला शाळा बांधायचं ठरलं त्यावेळेला पैसे गोळा करणं सोपं नव्हतं. मात्र लोकांना महत्त्व पटल्यामुळे स्वयंस्फूर्तीनं लोकांनी 1-2 नव्हे तर 37 लाख रुपये दिले. शाळा पडली होती. शाळा पडल्यामुळं मुलांना शिकायसाठी शाळा सांभाळून मी 5000 रुपये दिले. गळत होती सगळी, हो, पडायला लागली होती, हो, वर्ग पुरत नव्हते, हो. आता काय होणार आहे? आता शाळा होणार ना. आता काय चांगली झाली शाळा. शाळेची नवी इमारत बनत असल्यानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. येणाऱ्या पावसामुळं पडणाऱ्या ह्याच्यामुळं इमारत पडते की काय ही भीती होती. म्हणून आम्हाला कधी कधी दुपारी शाळा सोडून द्यावं वाटत होती. त्यावेळेस आम्ही सगळे हे ऊसतोड कामगार सगळे ग्रामस्थ यांना एकत्र बसवलं आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल त्यांना जाणीव करून दिली की लेकरं शिकली तर पुढचं भविष्य यांचं उज्ज्वल होईल. भविष्यात
सर त्या शाळेमध्ये आम्ही जितक्या पद्धतीचं एक मॉडेल स्कूल ते बनवता येईल ते आम्ही बनवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. वर्ग तर आधी 5च होते, त्यामुळे पाऊस आला तर त्यातले 3 वर्ग गळायचे व 2 वर्ग राहायचे. त्याच्यात आम्हाला 1ली ते 7वी बसता येत नव्हतं, तरी आम्ही कसे तरी बसून ॲडजस्ट करायचो आणि आता आम्हाला नवीन शाळेत जायचं याचा आम्हाला आनंद वाटतोय. मला खूप आनंद वाटत आहे की मी एका नवीन शाळेमध्ये थोड्या दिवसात जाणार आहे. आपल्या वाट्याला आलेला वनवास मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी ऊसतोड मजुरांनी गावात ज्ञानाचं मंदिरच उभारलंय आणि त्यांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गौतमी पाटील आता वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथं तिच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील आली होती. तिनेच ही माहिती दिली आहे. मात्र नेमक्या कुठल्या वेब सिरीजमध्ये ती दिसणार आहे हे अजून तिनं सांगितलं नाहीये, ते गुलदस्त्यात आहे. मराठी चित्रपट काही आयटम नंबरवर देखील ती चित्रपटांमध्ये थिरकताना दिसणार असल्याचं गौतमीने सांगितलं. सॉन्ग आहेत, 2-3 सॉन्ग आहेत आणि मूवी आणि वेब सिरीज वगैरे त्यात चालू आहे. संधी मिळाली तर चित्रपटात पण काम करेल. सॉन्ग आपलं डान्स तर मी अगोदरपासूनच करते, म्हणून ते तर माझं सुरू असणारच आहे, ते काही मी बंद करणार नाही. चित्रपटात संधी मिळाली तर मी ती पण करेल. मावळमध्ये महाराष्ट्र रेंजर्सच्या तानाजी केंकरे या गिर्यारोहकानं अवघ्या 11.5 मिनिटांमध्ये लिंगाणा सुळका सर केला. इतर ट्रेकर्सला हा सुळका सर करण्याकरता 2 ते 3 तास लागतात. मात्र 3100 फूट उंचीचा सुळका तानाजी यांनी अवघ्या 11 मिनिटं 22 सेकंदात सर केला. त्यामुळे तानाजी केंकरे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. चढाईसाठी अरुंद वाटा आणि विविध घाटांचे दुर्गम भाग, लिंगाणा या सुळक्याच्या अवघड चढाईची आखणी महाराष्ट्र रेंजर्स या गिर्यारोहण संस्थेनं केली. तानाजीनं याआधी वजीर, वानरलिंगी, कळकराई, तैलबैला यासारख्या अत्यंत कठीण अशा सुळक्यांवर यशस्वीरित्या चढाई केलेली आहे. या सगळ्या घडामोडींसह आपण इथे थांबतोय. काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.